नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. विविध प्रकारच्या शासकीय कामकाजाबद्दलची माहिती आणि विविध प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांबद्दलची माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येणार आहे. तर आज आपण पाहूयात 10वी आणि 12वी नंतरच्या ॲडमिशनसाठी कोणकोणत्या प्रकारची प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा, पालकांचा असा गोंधळ होतो की ॲडमिशन तर घ्यायचं आहे, पण कोणत्या प्रकारची प्रमाणपत्र आवश्यक असतात व त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे कोणती असतात, याबाबतची अपुरी माहिती असल्यामुळं बरेचसे पालक आणि विद्यार्थी गोंधळून जातात व त्यांना ॲडमिशन मिळवणं थोडं कठीण होतं. तर यासाठी आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण राहणार आहे, उपयुक्त राहणार आहे. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. 10वी आणि 12वी नंतरच्या ॲडमिशनसाठी सर्वात प्रथम उत्पन्न प्रमाणपत्र आणि डोमेशियल प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या जवळ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन असं त्याला म्हटलं जातं, ते EWS प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर SCBC मराठा समाजाचे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी SCBC प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. यानंतर राहतो तो विषय कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, NT कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी. तर या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या जात प्रवर्गानुसार आवश्यक असणारं जात प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असणं महत्त्वाचं आहे. तर SCBC आणि OBC ही दोन जात प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांच्या जवळ असणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी त्रैवार्षिक उत्पन्न दाखला आवश्यक असतो. यानंतर जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहणार असतील, हॉस्टेलसाठी ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी अल्पभूधारक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पंजाबराव देशमुख मार्फत जी स्कॉलरशिप किंवा जो काही भत्ता मिळतो, तो भत्ता मिळवण्यासाठी, तो आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अल्पभूधारक प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असते. तर मित्रांनो, या सर्व प्रमाणपत्रांशी आपण जेव्हा आपला फॉर्म भरत असतो तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आपलं ॲडमिशन होण्यासाठी जी कॅटेगरीनुसार आपलं जे ॲडमिशन होत असतं त्यामध्ये आपल्याला महत्त्वाची मदत होते. आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल कॅटेगरीचं किंवा EWS किंवा नॉन क्रिमिलियर, तर आपलं जे ॲडमिशन आहे ते ओपन कॅटेगरीमधून होतं आणि अशा वेळेला मेरिट जे असतं त्या मेरिटचा आपल्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये खूप फरक पडत असतो. तर मित्रांनो, प्रत्येक प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम पाहूयात उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसीलदारांचं आपल्याला मिळवावं लागतं. तर त्यासाठी तलाठी उत्पन्न दाखला आणि विद्यार्थ्यांच्या वडिलांचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि एक फोटो आवश्यक असतो. यानंतर डोमेशियल प्रमाणपत्र. डोमेशियल प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, सध्याचा व 15 वर्षापूर्वीचा घरटान उतारा किंवा 7/12 उतारा. यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि एक फोटो विद्यार्थ्याचा आवश्यक असतो. यानंतर EWS प्रमाणपत्र. EWS प्रमाणपत्र हे आर्थिक निकषावर दिलं जातं. याकरिता 1 वर्षाचा उत्पन्न दाखला सर्वात प्रथम आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, विद्यार्थ्याचं आधार कार्ड, रेशन कार्ड,
सध्याचा आणि 67 पूर्वीचा घरटान-उतारा किंवा सातबारा, विद्यार्थ्याच्या वडिलांचा LC किंवा बोनाफाईड आणि 1967 पूर्वीचा जात पुरावा आवश्यक आहे. यानंतर अल्पभूधारक प्रमाणपत्र. अल्पभूधारक प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या नावे सातबारा असेल तर विद्यार्थ्यांच्या वडिलांचं आधार कार्ड, रेशन कार्ड, त्यांचा एक फोटो आणि 7/12/8 उतारा ही कागदपत्रे आवश्यक असतात. यानंतर SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि NT कॅटेगरी. तर या प्रत्येक कॅटेगरीमध्ये SC BCची जी काही कागदपत्रे आहेत तीच कागदपत्रे सर्वांना लागू होतात. फक्त 1967 जिथं आहे त्या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 1950 पूर्वीचा पुरावा लागतो. NT कॅटेगरीसाठी 1961 पूर्वीचा पुरावा लागतो. OBC कॅटेगरीसाठी 1967 पूर्वीचा पुरावा लागतो. अशा पद्धतीनं सर्व कागदपत्र जमा करून आपण आपली सर्व प्रमाणपत्र सेतू कार्यालय असेल, आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा महा ई-सेवा केंद्र असतील, अशा ठिकाणी आपण या कागदपत्रांची पूर्तता करून सर्व प्रमाणपत्र मिळवू शकता. तर मित्रांनो, या कागदपत्रामधील, या प्रमाणपत्रामधील सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांची याशिवाय अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या शंभो सुविधा केंद्र आजरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रमाणपत्राविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशाच विविध प्रकारच्या शासकीय कामकाजाबद्दलच्या माहिती, प्रमाणपत्रांच्या माहितीकरिता, घरबसल्या माहिती पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा.